आपण अलीकडे बघतोय की आपल्या देशामधल्या ज्या शाळा आहेत, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या, त्या बंद का करण्यात आल्या? हा प्रश्न प्रत्येकाला पडला पाहिजे. शाळा बंद पाडण्यामागचं कारण काय? या भारतातील प्रत्येक नागरिकाला हा प्रश्न पडला पाहिजे की या शिक्षणाच्या शाळा बंद पाडणे म्हणजे याच्या मागे कुठलं कट कारस्थान इथल्या शासन व्यवस्थेचं असावं. कधी प्रश्न पडला का भारतीयांना? आणि प्रश्न पडत नसेल तर आम्ही चुकीच्या मार्गाने जीवन जगतो आहे एवढं लक्षात ठेवा. जीवन जगून राहिले, जनावरही जीवन जगून राहिले आणि भारतातले लोकही जीवन जगून राहिलेले आहे, पण प्राण्यागत जीवन जगून राहिले अशी परिस्थिती दिसत आहे. शिक्षणाच्या शाळा बंद पाडणे म्हणजे काय? लोकसंख्या तर वाढून राहिली भारताची, जगामध्ये नंबर 1 वरती भारत देशाची लोकसंख्या येत आहे. मग पटसंख्या कशी कमी होता शाळेची? हा प्रश्न प्रत्येक नागरिकांच्या डोक्यामध्ये आलाच पाहिजे, तर्क लागलाच पाहिजे. कारण की शिक्षणाच्या शाळा बंद, जाणीवपूर्वक बंद पाडणे म्हणजे तुरुंग उभे करणे आहे. म्हणजे इथे जे आहे अशांतता किंवा जे आहे वर्णवाद, विषमता पुन्हा पेरण्याचं काम या देशामध्ये सुरू आहे असं आपल्याला दिसत आहे. पण तरी सुद्धा कुठल्याही प्रकारचं शिक्षणाच्या जे काही बंद पडलेल्या ज्या शाळेच्या विरोधामध्ये बंड कुठेच पुकारल्या जाऊन न राहिला आहे. हे सहन इथले भारतीय लोक कसे काय करताय हा प्रश्न प्रत्येक भारतीयांना आहे. पूर्वी ज्या शाळा निघायच्या, मग त्या मिशनऱ्या असोत की जे काही महापुरुष लोक, समाज सुधारक लोक ज्या शाळा काढायच्या की या देशातले लोक शिकले पाहिजे म्हणून शाळा काढायच्या. परंतु अलीकडे तर जे भांडवलशाही व्यवस्था जे शाळा काढून राहिले, जे पैसेवाले लोक शाळा काढून राहिले, इथले जे काही वर्चस्ववादी किंवा जे काही नेते लोक जे शाळा काढून राहिले ते फक्त पैसे कमवण्यासाठी शाळा काढून राहिले. मग इथे जे काही शिक्षण हे पैसे कमवण्याचं साधन नाही आहे. शिक्षण हे माणसाला समजदार बनण्याचं साधन आहे. आणि ते जर आपल्या भारतीयांकडून छिनल्या जात असेल आणि इथल्या नागरिकांना अशिक्षित ठेवण्याचं कटकारस्थान जर या देशामध्ये रचल्या जात असेल तर आपला देश चुकीच्या दिशेने जातो आहे एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग जे काही घडतं आहे तर बऱ्याच गोष्टी आपल्याला कळणार नाही, बऱ्याच गोष्टीचा उलगडा आपल्या जीवनभर आपल्याला होणार नाही. कारण की आपण अज्ञानी राहणार. कारण की हजारो वर्षापासून जे आहे शिक्षण बऱ्याच लोकांना मिळालं नव्हतं. बऱ्याच लोकांना जे आहे दुसरे जे काही सांगत आहे, खोटे सांगत आहे, फसवं सांगत आहे, ते ऐकून घ्यायचं आणि त्यानुसार चालायचं. म्हणजे गुलामगिरीचं जीवन त्या काळामध्ये होतं. परंतु अलीकडे सुद्धा तशाच प्रकारची मधल्या काळामध्ये शिक्षण देण्यात आलं. मात्र अलीकडे शिक्षणाच्या शाळा बंद पाडणे म्हणजे पुन्हा गुलामगिरी आमच्या भारतीयावरती आणून ठेपणेवर. पण हे तुम्ही जर असं सहन करत राहिले तर आमची येणाऱ्या जे काही समोरच्या पिढ्या आहे त्या शिकू शकणार नाही. आणि जर शिकणार नाही तर पुन्हा जे आहे इथे वर्णव्यवस्था जोर पकडेल, इथे अंधश्रद्धेला वाव मिळेल, इथे खोट्याला जे आहे वाव मिळेल.
आणि सत्य तसं दडून राहील. हे जर आपल्याला थांबवायचं असेल तर याची उपाययोजना, बंडाची जी काही भूमिका आहे, विद्रोहाची भूमिका जे काही आहे ती आपण घेतली पाहिजे. किंवा आपल्याला जर होत नसेल तर ती आपल्या लेकरांच्या खांद्यावरती आपण देण्यासाठी त्यांना तसं घडवलं पाहिजे. तर आम्ही मायबाप त्या ताकदीचे, अन्यथा काही कामाचं नाही अशी परिस्थिती आपल्याला दिसून येते. तुम्हाला शिक्षणाच्या शाळा बंद पाडून बिंडोक करण्याचं काम सुरू आहे देशामध्ये. वास्तविक पाहता शिक्षणाचा अधिकार प्रत्येक नागरिकांचा आहे. तो प्रत्येक नागरिकांचा हक्क आहे की प्रत्येकाला शिक्षण मिळालं पाहिजे. पण तुम्हाला अज्ञानी का ठेवल्या जाणार याच्या मागचं कारण म्हणजे तुम्ही जे काही निकृष्ट दर्जाचे काम करावेत, तुम्ही जे आहे जे काही शिक्षित लोक आहे त्यांच्या खालचं जे आहे ताटाखालचं मांजर राहून किंवा गुलामगिरी ऍक्सेप्ट करून स्वीकारून जे आहे तुम्ही जीवन जगले पाहिजे. हे या देशामधलं स्वातंत्र्य नाही आहे, ही गुलामगिरी आहे या देशातली. खरं स्वातंत्र्य जर तुम्हाला चाखायचं असेल तर आम्हाला स्वतंत्र मनाने विचार करता आला पाहिजे. ते आपल्याला शिक्षण पाहिजे. अलीकडे जे पाठ्यपुस्तकातून शिक्षण दिलं जातं ते विषमतावाद्यांच्या विचारातून उतरवलेलं जे काही धडे आहे, पाठ आहे, शिक्षण आहे ते आपल्याला मिळतात. प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र विचाराने विचार मंथन करून जगला पाहिजे. काय खोटं काय खरं याचा फरक त्याला समजला पाहिजे. तो स्वच्छंदपणे जगला पाहिजे, स्वच्छंदपणे विचार करू शकला पाहिजे. ते शिक्षण त्याला महत्वाचं आहे. पण शिक्षणाच्या शाळा सरसकट बंद पाडून टाका, म्हणजे या देशातील लोकांना अज्ञान ठेवा, म्हणजे यांना जे आहे गुलाम बरोबर ठेवता येतं. असली परिस्थिती आपल्याला अलीकडे दिसून येते. शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला कळतं की कोण आम्हाला फसवून राहिलाय. आमच्या पैशाचा गैरवापर या देशामध्ये शासन व्यवस्था कशी काय करत आहे हे आपल्याला शिक्षणाने कळतं. शिक्षणाने तुम्हाला जे आहे प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक मनुष्याला माणुसकी म्हणजे काय, संस्कार म्हणजे काय, चुकीचं काय, अन्याय अत्याचार काय, न्याय काय, ह्या सर्व बाजू ज्या शिक्षणाने समजल्या जातात. म्हणून शिक्षण महत्वाचं आहे. म्हणून या शिक्षणामध्ये लय ताकद आहे. या शिक्षणातून माणूस ताकदवर बनतो. म्हणून तुमचं शिक्षण छिनल्या जाऊन राहिलं आहे. तुम्ही शिकले नाही पाहिजे, तुम्हाला समजलं नाही पाहिजे, तुम्ही अडाणी राहिले पाहिजे. या शिक्षणातून तुमच्यावरती जे आहे गुलामगिरी बऱ्याच माध्यमातून सोडली जाते, शिकवले जाते. अडाणी राहिलं म्हणजे तो जो आहे अंधश्रद्धेला वाव देतो. करा, उपासतापास करा, त्याच्याने भलं होते, तुम्हाला जे आहे चांगला लाभ होतो असं सांगितलं जाते आणि आपण फसतो. कारण डोक्याचा वापरच होत नाही. जर शिक्षण नसलं, माणूस अडाणी असलं, निरक्षर असलं तर एखादा व्यक्ती आपल्याला जो काही चुकीचंही सांगत असेल तरी आपण स्वीकारतो. कारण की आपण अडाणी असतो, अज्ञानी असतो, आपल्याला समजत नाही. मग हेच आपण आता जे अंधश्रद्धेचं म्हटलं, मांजर आली तर 5 पावलं मागे या, हे अंधश्रद्धा आपण स्वीकारली पहिले जे आहे. आताचे लोक स्वीकारतात 5 पावलं मागे. आता मांजरीनं काय केलं, आडवी गेली. हे आडवं जाणं गेलं जे आहे हा आपल्यावरती रुजवल्या गेलाय. अनवाणी पायाने आला. तुम्हाला जे आहे
त्याचं काय तर नाही, अनवाणी पायानं गेलं तर आपल्याला लाभ होते. उपास तपास करा, बोकड्या द्या. तुम्ही नवस केला असेल तर बोकड्या द्या. एखादं जे काही प्राण्याची हत्या करायची आहे, पहिले बळी म्हणत होतं ते द्या. का बाबा, त्या प्राण्याचा जीव का घेताय? हे कोण सांगितलं आणि अज्ञानापायी आम्ही का स्वीकारलं? आजही लोक हत्या करतात. नाही म्हणते मी नवस केला होता म्हणून जे आहे ते देतोय. अरे हो, तर नवस केला होता तर त्या देवाला तुने जे बोकडं दिलं होतं सोडून दे ना त्याच्या नावानं. कापत कशाला? हे कापाचं का सांगितलं? कोणत्या देवानं सांगितलं? देव कोणी पाहिला? आपल्या आज्यानं, आजोबानं, किंवा जे आहे आजीनं, किंवा कोणत्या पिढीनं, किंवा तुम्ही कोणी पाहिला? म्हणून लक्षात घ्या, ह्या सगळ्या फसव्या गोष्टी आपल्याला समजत नाही, कारण की आपण शिक्षित नाही, आपण समजदार बनत नाही, म्हणून ह्या गोष्टी आपल्याला कळत नाही. हे सर्व जे आहे ना हातखंडे, जे लोक विषमतावादी आहे, हे विषमतावाद्यांनी हातखंडे तुमच्यावरती वापरले आहे. आमच्या देशातील भोळ्या भाड्या जनतेवरती वापरलेले आहे आणि आजही आमच्या भारतातील भोळी भाडी सामान्य जनता त्याला बळी पडत आहे. हे काम आहे शिक्षण बळकट नसल्यामुळे. आम्हाला जे आहे तर्क लावता येत नाही, आम्हाला जे आहे यामधला फरक समजत नाही की कोण आमच्या डोक्याचा वापर करून राहिला. नुसतं शिक्षण घेतल्यानं, डिग्र्या घेतल्यानं जमणार नाही, तर आपल्याला समजलं पाहिजे की कोण व्यक्ती कसा बोलून राहिलाय, कोण व्यक्ती कुठल्या टाईपनं बोलून राहिला, कुठल्या प्रकारातून बोलून राहिला, त्याचा काय फायदा आहे त्याच्यामध्ये, हे तुम्हाला समजते केव्हा? जेव्हा आपल्याला जे आहे संज्ञानता येते, ज्ञान येते. हे सर्व तुम्हाला कळायला केव्हा लागेल? जेव्हा स्वतंत्र तर्क लावायला लागाल. असं काऊन, तसं काऊन नाही, तसं झालं तर काय होते? पण आम्ही आपल्या डोक्याचा वापर करायला शिकलो पाहिजे. हे केव्हा होईल? शिक्षण शिकल्याने. आणि ते ताकदीचं शिक्षण, नुसतं परीक्षा पास करण्याचं शिक्षण नाही. बरेच लोक जे आहे मायबापाला खायला जे आहे म्हातारपणात देत नाही आणि मग नंतर तेरव्या त्याचे काय पुण्य दिवस काय 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 करतात. अरे पहिले तर द्या, जेव्हा पाहिजे जिवंत आहे तेव्हा द्या ना. नंतर जे आहे बुंदीचे लाडू करून फायदा काय? तरणा पूर्णाचं करून दे, नुसतं निवेद देऊन फायदा काय? पहिली जेवायला द्या ना, जेव्हा लागते तेव्हा. हे आम्हाला बिंबवलं आहे, आम्हाला सांगितलं आहे. म्हणते नाही, माझ्या बापाचा दिवस आहे, माझ्या मायचा दिवस आहे, तर तिथं पात्र ठेवू दे. अरे काय फायदा राजे हो? जेव्हा त्याला पाहिजे होतं तेव्हा आम्ही देऊ शकलो नाही, आता देऊन कोण खाणार? ते कावळी बंद झाली येणं. आजकाल तर कावळी दिसत नाही, त्याचाही प्रकार येतो नंतर. पण हे असल्या प्रकारचं जे आपल्या देशामध्ये खोळखंडामा चालू आहे 21व्या सदीमध्ये, कॉम्प्युटरच्या युगामध्ये, अँड्रॉइड मोबाईल, तो घसरणारा मोबाईल आहे ना, त्या युगामध्ये आम्हाला साधनं यूज करून राहिलो आहे. पण डोकं मात्र जे आहे आधुनिक बनून नाही राहिला. हा प्रॉब्लेम कशाचा आहे? हे काय घडून राहिला इथे? तुम्ही लाईट यूज करतात, म्हणजे लाइटिंग जे आहे वीज यूज करून राहिले आहे. तुम्ही जे फॅन, कूलर, फ्रीज, वॉशिंग मशीन, 2 व्हीलर 4 व्हीलर विमानानं प्रवास करतात लोक, सर्व साधनं वापरून राहिले आहे. इथून फॉरेन बोलताय, सर्व यूज करून राहिले आहे. पण हे डोक्याचा वापर 21व्या सदीमध्ये तुम्ही का करत नाही आहे? की हे आम्ही का करतोय? अशा प्रकारचा अंधश्रद्धेच्या ह्याच्यामध्ये का गेलो आहे आणि का जातो आहे? हे कोणाचं कट कारस्थान आहे हे आजही आम्हाला कळून नाही राहिलं. अरे शिक्षणामधून आपल्याला कळायला पाहिजे
पाहिजे. पहिलेचे लोक जे आहे, आपली तब्येत खराब झाली की मांत्रिकाकडे जायचं. अरे ते फसवं होतं सर्व काम. मग आजही काय जात नाही, पण आजही काही लोक जातात. पण ऑपरेशन करायचं असलं तर मेयो मेडिकलला येतात. डॉक्टरांची का गरज पडते? डॉक्टर का तयार झाले? आजार बरा करायसाठी. न्यूजपेपरला आपल्याला बातमी वाचायला येते, वातावरणाची बातमी, भविष्यवाणी म्हणते त्याला. वातावरण असं होणार आहे. अरे राजे, वो भविष्यवाणी नाही आहे, ती ऍटमॉस्फिअर सायन्स आहे, पर्यावरण शास्त्र आहे. पण न्यूजपेपर वाले जे पत्रकार लिहितात ना, हे असले लिहितात. म्हणजे पत्रकारही कमीत कमी या 21व्या सदीमध्ये आधुनिक पाहिजे. हे असल्या प्रकारचं आमच्या देशातील सामान्य जनतेला आधुनिक बनूच द्यायचं नाही. असली जी विषमतावाद्यांची जी काही खेळी सुरू आहे आणि त्यामध्ये आम्हीही त्याला सकारात्मक जे आहे बळी पडतो आहे, हे कुठेतरी चुकीचं होत आहे. अरे जेवण करताना सुद्धा जे आहे आपण बरोबर खातोय की हे अन्नच होय. मग ह्या गोष्टी का नाही कळत आपल्याला? बरं मला सांगा, उपवास करावा लागते. गुरुवार आला का उपवास करा, शनिवार आला का उपवास करा, बुधवार असेल तर उपवास करा. मग हे नाही कळत का की शिक्षण शिकलं पाहिजे? हे शिक्षण काऊन बंद करून राहिलंय? या उपवास करणं आपल्याला हे काय म्हणते लक्षात येते, तर मग हे का नाही लक्षात येत लोकांच्या? ह्या सर्व गोष्टीचं ज्ञान आपल्याला आहे, तर मग याही गोष्टीचं ज्ञान आलं पाहिजे. पण एकही या देशातील व्यक्ती आणि या देशातील कुठलेही पक्ष आम्हाला जे आहे दिसले नाही की शिक्षणाच्या शाळा बंद पडल्या, तर आपण जे आहे या शिक्षणाच्या शाळा काऊन बंद पडल्या हा जवाब आपण विचारावा. असं कोणीच बोललं नाही. हे शिक्षणाचं प्रायव्हेटीकरणही कोण सुरू केलं? पहिले हे प्रायव्हेटीकरण जर सुरू केलं असेल तर काँग्रेसने सुरू केलं. पण काँग्रेस एकतरी शब्द बोलला का यावरती? एखादी जी आहे आंदोलनात्मक भूमिका घेतली का काँग्रेसने की बाबांनो तुम्ही शाळा कशा बंद पाडताय? आजच्याच न्यूजपेपरला पुन्हा लोकमतला बातमी आहे, अजून जे आहे 200 ते 300 शाळा बंद पडणार. पहिले जे आहे 5000 शाळा, 1600 महाराष्ट्रामध्ये 16,000 शाळा बंद केल्या, अजून पुन्हा बंद करणार आहे. मग आमचे शेतकऱ्यांचे, मजुरांचे, आमच्या भांडे घासणेवाल्या बाईचे, आमच्या रिक्षावाल्या, आमच्या बांधवांचे पोरं शिकन कुठे? कुठून पैसे आणायचे एवढे? आम्ही देशाचे नागरिक नाही का? आमचे मजूर लोक देशाचे नागरिक नाही का? यांनी काही शिकायचं नाही? आणि आमचे पोरं जर शिकणार नाही तर ते चुकीच्या मार्गाने जाईल ना. चोरी, लुटमारी, खून खराबा, बलात्कारासारख्या घटना घडेल ना. आणि यासाठी कारणीभूत या देशातील शासन. हे काँग्रेसने प्रायव्हेटीकरण सुरू केलं आणि बीजेपीनं पूर्ण केलं. हे दोन्हीही सारखीच आहे. हे मनवादी व्यवस्था आहे, लक्षात घ्या. हे दोन्हीही या देशाला गुलामीत ठेवण्याचं कटकारस्थान रचत आहे. आणि येणाऱ्या कालखंडामध्ये पुन्हा वर्ण व्यवस्था जशी नाही तशीच आणायची आहे, मनुस्मृती लागू करायची आहे. म्हणजे उद्या काय होईल? शिक्षण जर महागाडत केलं तर उद्या तुम्ही या देशातील अशी पुरुष प्रधान प्रथा आमच्यावरती रुजवल्या गेली की महिला म्हणजे दुय्यम दर्जाची. महिलेला शिकवणार नाही, उद्या पोरीला शिकवणार नाही तुम्ही लोक. कारण की पोराला शिकवाल तो तुम्ही म्हणता ना वंशाचा दिवा, त्याला शिकवाल कोणतं, पोरीला शिकवाल नाही. आणि पोरी जर शिकल्या नाही तर आमचं एक कुटुंब शिकणार नाही. ही जी काही सिस्टम अलीकडे येणार आहे, तर ही शासन व्यवस्था जी बीजेपी, काँग्रेस, राष्ट्रवादी सारखी जे काही शिवसेना सारखी हे जे लोक विषमतावादी लोक आहे ना, हे लोक आपल्या भारतीयावरती आणणार आहे. हे आपल्याला ज्या थांबवावं लागेल. एकही पक्षाने जे आहे शिक्षणाच्या शाळा बंद काऊन पाडल्या तुम्ही एकही विचारत नाही किंवा का बंद पाडत आहे. त्या
प्रायव्हेट शाळेमध्ये ज्या पद्धतीचं शिक्षण मिळतं ते तुम्ही नगरपालिकेच्या शाळेमधून सुरू करा, म्हणजे आमचे लेकरं, आमचे मायबाप आपल्या पोरांना तिथे टाकेल, त्या शाळा बंद पडणार नाही. अरे ज्या शाळेमधून नगरपालिकेच्या, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या शाळेमधून डॉक्टर, कलेक्टर, इंजिनियर झाले आतापर्यंत, मग आता काय झालं? अरे आता तुम्ही जाणीवपूर्वक त्या शाळा ज्या आहे, जाणीवपूर्वक तुम्ही कटकारस्थान रचलं, पोरांना शिकवणं बंद केलं, 8व्या वर्गापर्यंत पास करून टाका म्हणून सांगितलं, लूज केलं शिक्षण. कोणता मायबाप म्हणून माझ्या पोराला मी नगरपालिकेत, जिल्हा परिषदेतून टाकतो म्हणून कोणीच म्हणणार नाही. माझ्या पोराला चांगलं शिक्षण देतो असं प्रत्येक मायबापाला वाटतं, आणि तो आपल्या पोराला कॉन्व्हेंटमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतो, पण तो कॉन्व्हेंटचा खर्च झेपत नाही आमच्या मायबापांना, आणि म्हणून जे आहे तो काढून टाकतो. आणि काढल्यानंतर जे आहे आता पुन्हा इकडे टाकतो नगरपालिकेत, तर त्या शाळा बंद होते. म्हणजे काय करायचं? म्हणजे उद्या आमचे लेकरं शिकणार नाही, आमच्या बांधवांचे लेकरं शिकणार नाही, उद्या आमचे येणारी पिढी अशिक्षित राहील, आणि या अशिक्षितचाच फायदा पुन्हा जे आहे इथली मनवादी व्यवस्था घेणार, विषमतावादी व्यवस्था घेणार. हा आमचा जे आहे प्रत्येक नागरिकांना सांगणं आहे. राजे हो, तुम्हाला तटस्थ बनायचं आहे, स्वाभिमानी बनायचं आहे, अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द, उर्मी तुमच्यामध्ये निर्माण करायची आहे, तरच इथल्या विषमतावाद्यांच्या जबड्यात तुम्ही सापडणार नाही, यांच्या गुलामीमध्ये तुम्ही जगणार नाही. म्हणून शिक्षण पाहिजे, आणि शिक्षणाबरोबर महापुरुषांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजे. महापुरुषांचे विचार आम्ही स्वीकारले पाहिजे, तरच तुमच्या डोक्यातील तर्क लावणं. पण तुम्हाला महापुरुषांचे विचार अलीकडे जे आहे ना, शिक्षणाच्या पुस्तकातून गहाळ करण्यात आले जाणीवपूर्वक. तुम्ही महापुरुष नाही वाचले पाहिजे, फातिमा बेग नाही वाचली पाहिजे, तुम्ही सावित्रीबाई फुले, महात्मा फुले नाही वाचले पाहिजे. त्यांचे विचार जर वाचाल तुम्ही तर सज्ञानवान, ज्ञानीवान, क्रांती करायला उठाल. म्हणून तुम्हाला जे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तुम्हाला देत नाही, ते तुम्हाला छत्रपती शाहू महाराज, शिवाजी महाराजांचे विचार तुम्हाला धड्यामधून काढून टाकले. जाणीवपूर्वक सुरू आहे. मित्रांनो, शिक्षणामुळे बरंच काही समजायला लागतं. माणूस सज्ञानी होतो, शक्ती येते आपल्याला. शिक्षणातून आपल्याला कळतं हा मे महिन्यात पाऊस कसा काय पडून राहिलाय, डोकं लागायला पाहिजे. अरे एप्रिल महिन्यामध्ये भर उन्हाळ्यामध्ये पाऊस कसा काय येऊन राहिला, डोकं लागलं पाहिजे. काहून येऊन राहिला हा? नाही, याला म्हणतात लोक अवकाळी पाऊस. अवकाळी पाऊस कधी पाहिला का? ज्यांचं 60-70 वर्षाचं वय आहे त्यांना विचारा की कधी एप्रिल मे महिन्यामध्ये पाऊस पाहिला का तुम्ही? याला म्हणतात ग्लोबल वॉर्मिंग. पर्यावरणामध्ये पोल्युशन वाढलाय, हे सांगून नाही राहिले निरीचे लोक, सायंटिस्ट लोक नाही सांगून राहिले. निरी सारखे जे आहे किंवा भारतातले जे काही सायंटिस्ट लोक आहे, नागपूरच्या, महाराष्ट्रामध्ये एप्रिल भर उन्हाळ्यामध्ये, एप्रिल मे महिन्यामध्ये पाऊस कसा काय येऊन राहिलाय. पोल्युशन, प्रदूषण, जंगलतोड, अननेसेसरी जे आहे जंगलतोड करणे, कंपन्या, नको तेवढे प्लास्टिकचा वापर, हे कोण थांबवेल? आणि कोणाला जे आहे हे समजलं पाहिजे. सरकार ऐकत नाही, जनतेला कळायला पाहिजे, पण जनतेचा डोकं नाही, विचार करण्याची क्षमता नाही. अवकाळी पाऊस म्हणून मोकळं होणे, परंतु या पर्यावरणाचे दुष्परिणाम किती होणार आमच्या पिढीवरती. या पर्यावरणामुळे बरेच जे आहे हानी पोहोचणार. हे आम्हाला केव्हा कळेल? जेव्हा शिक्षण येईल. आम्ही ग्लोबल वॉर्मिंग विषयी, पोल्युशन विषयी आम्ही शिकू तेव्हा. पण शिक्षणच मिळणार नाही, या गोष्टी आम्हाला कळणारच नाही.
बोलता बोलता कावळ्यांची संख्या कमी झाली, पक्ष्यांची संख्या कमी होत आहे पोल्युशनमुळे. पहिले चिमण्या आपल्याला खूप दिसायच्या, कमी झाल्या. पहिले तर आपण म्हणायचं शाळा भरते म्हणून, तारावरती बसायच्या, कुठे गेल्या? पक्षी कुठे गेले? पहिले ढोकं होते, कुठे गेले? मोठमोठे पक्षी होते, ते कुठे गेले? पक्ष्यांचं प्रमाण कमी झालं. अरे एखादी हवा जर पोल्युटेड, आपण एखादं काही जाळलं, त्या जाळलेल्या याच्यामध्ये तुम्ही जे आहेत 2 मिनिटं फक्त ती दूषित हवा घेऊन दाखवा, गुदमरून जाल. अलीकडे ग्लोबल वॉर्मिंगमुळे लोक जे आहे मृत्युमुखी पडून राहिलेले आहे. दूषित हवा आपण इंटेक करतोय, घेतोय शरीरामध्ये, त्याच्यामुळे हार्ट अटॅकचे प्रमाण वाढलेले आहे, त्याच्यामुळे ब्रेन स्ट्रोक वाढलेले आहे, त्याच्यामुळे आजार वाढलेले आहे. पण आपल्याला विचारच करू देत नाही. आपल्याला जे आहे विचार करण्याची क्षमता केव्हा येईल? आम्ही जेव्हा किंतु परंतु लॉजिक तर्क लावायला सुरुवात करू तेव्हा. आणि आपल्या इथलं शिक्षण कसं आहे? प्लेन एज्युकेशन. परीक्षा आहे, प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे, म्हणून फक्त अभ्यास करा, बाकी जास्त डोकं चालवायचं नाही. याला शिक्षण म्हटलं जात नाही. शिक्षण म्हणजे स्वतःच्या विवेक बुद्धी जागवणे, स्वतःचा तर्क लावणे, स्वतंत्र मन विचार करणे, ते शिक्षण. मित्रांनो, जे पर्यावरणाचं आपल्याला जे दिसतं आहे हे आम्हाला केव्हा समजेल? जेव्हा आम्ही अभ्यास करू, शिक्षण घेऊ, तेव्हाच कळेल. कारण की पर्यावरण हा आपल्या जीवनाचा महत्वाचा भाग आहे. आज आपण बघतोय आमच्या बऱ्याच प्रथा जी आहे, आमची जंगलतोड करताय. आम्ही डेव्हलपमेंटला नाही म्हणणार नाही, डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, रोड पाहिजे, दवाखाने पाहिजे, घरं पाहिजे, झाडं तोडल्या जाईल. परंतु तेवढे झाडं लावण्याची जी आहे प्रत्येकाची जबाबदारी आहे, नागरिकांची आहे आणि शासन व्यवस्थेची आहे. आपल्या देशामध्ये अननेसेसरी जे आहे वृक्ष जाळले जातात, लाकडं जाळले जातात. आपण बघतोय होळीचा सण आला, बरेच जिवंत लाकडं जे आहे दर वर्षाला हजारो वर्षापासून असे जिवंत लाकडं जंगलातून तोडून आणतात आणि ज्या पेटवले जातात. अरे नको त्या ठिकाणी का जाळता राजे हो? त्याचा जो वापर आहे, झाडांपासून आपल्याला कागद बनवता येते, झाडांपासून आपल्याला जे आहे मृत्यू पडलेल्या लोकांना जाळल्या, ज्याच्यासाठी वापर करायचा त्यासाठी नक्की करा. परंतु राजे हो, या प्रथा जर हानी पोहोचत असेल, आपल्याला पर्यावरणाला वातावरणाला हानी पोहोचत असेल, तर ते आपल्याला थांबवता येतं. माणसापेक्षा जीवापेक्षा धर्म मोठा नाही आहे. परंतु आपल्याला आपल्या देशामधली जे काही विषमतावादी शासन व्यवस्था जी आहे, विषमतावादी व्यवस्था काय शिकवते? तुम्ही धर्माच्या विरोधात कुठलंही कृत्य करू नका, अन्यथा तुम्ही नरकात जाल. राजे, इकडे जे आहे मे महिन्यामध्ये पाऊस येऊन राहिला आहे, एप्रिल मध्ये पाऊस येऊन राहिला आहे. बाष्पीभवन बरोबर होणार नाही, पाऊस बरोबर पडणार नाही, कुठे खूप पडेल, कुठे पडणार नाही. आणि याच्यामुळे जे आहे बरेच आजार निर्माण होईल. समोर जे आहे भीषण असं आपल्याला जे आहे भयानक दृश्य दिसत आहे, मोठमोठे वादळ येईल. पण मात्र धर्माच्या विरोधात कुठले कृत्य करू नका, धर्म बुडेल, हे सांगितलं जातं. कुठल्या पुस्तकामध्ये आहे? कारण की आम्ही वाचत नाही. आम्ही फॉरेनचे विचार किंवा आपल्याही महापुरुषांचे विचार जेव्हा आपण वाचू तर प्रगल्भता येईल, डोकं चालेल. प्रगल्भता आली तर धर्म बुडवणे नव्हे, तर हे आपण जे आहे स्वतःची कब्र स्वतः आपण खोदून राहिलो आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणून पर्यावरण धर्मापेक्षाही महान आहे, लक्षात ठेवा. ग्लोबल वॉर्मिंग, पृथ्वी ग्रह टिकेल
तर माणूस टिकेल. हे जे काही ग्लोबल वॉर्मिंग सुरू झालेलं आहे, प्रदूषण जे पूर्ण पृथ्वीवर पसरलेलं आहे, ते कुठल्या जनावरांना पसरवलेलं नाही, तर ते मानवाने पसरवलेलं आहे, मानवाने केलेलं आहे. त्याला जबाबदार जर कोणी असेल तर माणूस आहे. आणि निरोगी जर राहायचं असेल तर पृथ्वी ही शुद्ध असायला पाहिजे, इथलं पृथ्वीवरचं वातावरण शुद्ध असायला पाहिजे, तरच आपण निरोगी राहू शकू. अन्यथा कोणीही जास्त वयापर्यंत टिकू शकणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि त्याला आपण जबाबदार असू. म्हणून या पृथ्वी ग्रह जर टिकला पाहिजे, पृथ्वी ग्रह टिकेल तर आपलं वय वाढेल, आपण सुदृढ राहू, निरोगी राहू. अन्यथा जे आहे उद्याचा काळ भयानक असणार, आपलं वय कमी होणार. पुन्हा प्रथा आहे, हे पोळ्याच्या दिवशी लोक जे आहे त्या पळसाचे झाडं तोडून आणतात आणि घराच्या समोर ठेवतात. आणि पळसाच्या झाडाला वाढूच देत नाही. राजा वाढू द्या झाडांना. झाडाला काय केलं तुम्हाला? झाडाला वाढू द्या. झाड वाढले तर शुद्ध हवा भेटल, पर्यावरण व्यवस्थित राहील, संतुलित राहील. परंतु मात्र लोक पळसाचे झाडे, ज्याला लोक काय म्हणते मेढे आणतात आणि ते रस्त्यावर दुसऱ्या दिवशी पाहतो आपण चौकामध्ये दिसते, कोणी त्याला जाळून टाकते. कधी ते जे आहे असे पालापाचोळा उडत राहते. राजे हो, हे आम्ही शिक्षणातून काय शिकतोय? आणि शिकले सवरलेले लोक नागपुरातल्या शहरातील आम्ही बघतोय. अरे तुमच्या शिक्षणाची, तुमच्या बुद्धीची कीव येते राजे हो, असे का वागताय? अरे एक झाड लावू शकत नाही तर तो तोडून आणणाऱ्या लोकांजवळ विकत कशाला घेता? एक झाड लावू शकत नाही तर तोडता कशाला झाड? तेव्हाराला विरोध नाही. की प्रथा जी जंगल तोडीची आहे, वृक्ष तोडीची आहे, विरोध त्याला. आणि हे कित्येक वर्षापासून असंच सुरू आहे. आणि म्हणून आपल्याला हे दृश्य दिसत आहे ग्लोबल वॉर्मिंगमुळे, की आज आपण बघतोय मे आणि एप्रिल महिन्यामध्ये हा पाऊस पडतो आहे. हे भयानक दृश्य उद्या मानवाच्या मृत्यूस कारणीभूत होईल, एवढं लक्षात ठेवा. पण यावरती मात्र कोणीही इथला जे पर्यावरण मंत्री बोलत नाही, किंवा इथले सायंटिस्ट लोक सुद्धा जे यावरती भाष्य करत नाही. हे काय सुरू आहे? आणि कुठला जे आहे नेताही बोलत नाही. अरे बाबांनो, आमच्या सामान्य जनतेला नाही समजत, पण तुम्ही तर जे आहे आमच्या देशाचे मायबापा, तुम्ही जे आहे नेते लोक, अरे मत घेण्यासाठी तुम्ही आमच्या लोकांना भावनिक ठेवता. अरे बोला त्याच्यावरती, सांगा त्यांना की राजे हो, झाडं बंद करा तोडणं, जाळणं बंद करा. आपण झाडं टिकवले तर उद्या आपण टिकू, हे सांगा समजावून. पण एवढी हिंमत कोणामध्ये होत नाही. त्यांना वाटते की उद्या आपल्याला हे मत देणार नाही. अरे असले लोक आमच्या देशाचं नेतृत्व करून राहिले, काय फायदा? अरे जे लोक आमच्या देशाला योग्य दिशा देऊ शकत नाही, ते या पृथ्वीला टिकवून कसे टिकवणार? मित्रांनो, हे सर्व शिक्षणाने आपल्याला समजायला पाहिजे. अरे त्यांच्यानुसार न वागता आपल्या विवेक बुद्धीने जागून आपण वागलो पाहिजे. आता आपण ते शिकलो पाहिजे. अरे एवढे जे आहे पृथ्वी ग्रहासारखा अजून ग्रह भेटला नाही. रशिया, फ्रान्स, जपान, अमेरिका, इंग्लंड हे मोठमोठे देश जे आहे यान पाठवून राहिले आहे. तिकडे भेटन पृथ्वीसारखा ग्रह. कधी जे आहे त्या सूर्याकडे जाऊन पाहते. अरे राजे हो, एवढा चांगला ग्रह आहे, याला सुरक्षित ठेवा ना, याला सेफ ठेवा ना, याचं संरक्षण करा ना. पण मात्र ते नाही सांगत. हे काय चालू आहे? हे शिक्षणाच्या शाळा बंद पाडणे म्हणजे तुम्हाला गुमराह करणे, तुम्हाला निरक्षर ठेवणे, तुम्हाला बिंडोक ठेवणे, हे असल्या प्रकारचं आहे. तुम्ही फक्त जे आहे चमत्कारावर विश्वास ठेवा. तुम्ही जे सांगते तशी सत्यनारायणची पूजा काय नाही, ज्या ज्या पूजा सांगतात ते करा. पण
तुमचं डोकं चालू नका, एवढं त्यांना पाहिजे. मित्रांनो, मी एक जे आहे प्रश्न करतो सर्वांना, हे जेवढं काही सुरू आहे ते शिक्षणामुळे सुरू आहे, लक्षात ठेवा. शिक्षण शिकलो तर आपल्याला बराच काही समजेल. म्हणून ताकदीने आपल्या पोरांना, आपल्या पोरींना शिकवा आणि स्वतःच्या बुद्धीचा वापर करा. ज्या दिवसपासून तुम्ही स्वतःच्या बुद्धीचा, विवेक बुद्धीचा, पवित्र मनाने विचार करणं ज्या दिवशी शिकू, त्या दिवशी जे आपण एक चांगला माणूस बनू. त्या दिवशी जे आहे आपल्याला खरं समाधान, खरं स्वातंत्र्य काय असते ते उपभोगू आणि खरं समाधान आपल्याला मिळायला लागेल, खरं सुख मिळायला लागेल. अलीकडे तुम्ही भीतीमध्ये जगता आहे, दुसऱ्याच्या अंधश्रद्धेमध्ये जगता आहे. तुम्हाला भीती वाटते की मी असं केलं तर असं होईल. बिलकुल नाही. विवेक, मी चांगलं कर्म केलं, मी चांगलं जर जे काही काम केलं असेल, मी कोणाचं चुकीचं केलं असेल तर चुकीचा परिणाम मिळेल. जर आपण चांगलं केलं असेल तर चांगला परिणाम मिळेल. आणि दुसरं तिसरं काही स्वर्ग आणि नरक आहे नाही. कोणी म्हणते की नाही, जो ज्याचा मृत्यू होते तो स्वर्ग पाहते त्याच्या कर्मामुळे. असं किसं काही आहे नाही आणि नरकही आहे नाही. मृत्यूनंतर माणसाची माती होते आणि त्याने वर गेल्यावर काहीच नाही, धुवा होते, फक्त माती होते खाली. त्याला काही समजत नाही, दिसत नाही. हे सर्व आपल्या अज्ञानामुळे आपण होले हो लावतो आणि आपलं जीवन भीतीमध्ये घालवतो. म्हणून तुम्हाला खरं स्वातंत्र्य मिळत नाही आणि तुम्हाला कधी खरं सुख मिळत नाही, समाधान मिळत नाही. तुम्ही भीतीमध्ये जगता आणि भीतीमध्येच तुम्ही जे आहे जीवनाचा अंत करता. मित्रांनो, जागे व्हा आणि विवेक जागवा, पवित्र मनाने जगा. आपलं चारित्र्य, आपलं जे आहे वागणूक चांगली ठेवा, म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारचं जे आहे परिणाम तुमच्या समोर येईल. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.